भारत माता की। चला माझी मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती सगळ्यांनी एकदा जोरदार हात वरती करून भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले, आई जिजाऊ, आई रमाई, आई सावित्री यांना नमन करते। कर्मयोगी गाडगे बाबा, डहाणूजी महाराज, वैरागी मूर्ती, आमचे परमहंस महाराज, एकविरा मुरादेवी आमची, आणि लासूरचे आमचे देव काला मारुती शिंगणापूर, गजानन महाराज, शिवर, आशा मनीषा आई, इच्छापूर्ती आई, वाल्मिकी महाराज आमचे, रूपलाल महाराजजी, नारायण गुरु, माऊलीजी, गुणवंत बाबा, आणि यांना नमन करते। आणि माझी जेवढी मातृशक्ती आहे त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार। माझे बुजुर्ग युवक मंडळी जेवढे इथे आले आहे सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते। आदरणीय मंचवर उपस्थित आमचे अमरावतीचे, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या एकदा जोरदार सगळ्यांनी अमरावतीकरांनी, दर्यापूर मतदारसंघाचे सगळे लोकांनी जोरदार ताळ्या मारून त्यांचे अभिनंदन आणि आपण स्वागत केला पाहिजे। आमचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आजचे राज्यसभा मेंबर अनिलदादा बोंडे, आमचे भारसाकडे काका, आमदार आकोट, दर्यापूर मतदारसंघ माजी आमदार, असे आमचे भारसाकडे काका, तुमचे सगळ्यांचे भाऊ फक्त मला सोडून रवीजी राणा, बंडेरा मतदारसंघाचे आमदार, सिद्धार्थजी वानखडे, गोपाल भाऊ अरबट शिवसेनाचे जिल्हा प्रमुख, निवेदिताई चौधरी, गोपालदादा चंदन, प्रतापदादा अभ्यंकर, अजयजी देशमुख, डॉक्टर विलासजी कविटकर, टिकलेताई, प्रमोददादा कोरडे, नानकरामजी नेबनानी, बालासाहेबजी वानखडे, बाबारावजी पाटील, मदनदादा पाटील, रवींद्रदादा, केवलरामजी काळे, माजी आमदार मेलघाट, नलिनीताई बारसागडे, अरविंददादा, रविदादा, उमेशजी बोंडे, रविदादा, महेंद्रदादा, कमलकांत दादा, मनोज दादा तायडे, तुषारजी, किरणताई देशमुख, मेघाताई, आणि सगळे जेवढेही मंचावर उपस्थित आहे सगळ्यांचे, माजी आमदार दर्यापूर मतदारसंघ रमेश दादा बोंदिले, सगळे माझी मातृशक्ती। गरमी वाटत आहे ना? खूप गरम होत आहे। जर या मतदारसंघाला, जिल्ह्याला थंडक जर पाहिजे असेल आणि आपले मुलांच्या डोक्यावर उन्हाचे चटके लागले नाही पाहिजे, तर या देशावर आमचे प्रधानमंत्री परत 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असले पाहिजे, ज्यानंतर आमचे मुलांचे डोक्यावर उन्हाचे चटके बसणार नाही, आणि जे बेरोजगारीचे चटके आमच्या परिवाराला आणि आज आम्ही या देशामध्ये भोगून राहिलो आहे, येणारे भविष्यामध्ये ते कुठे ना कुठे जाऊन ते सुरक्षित होतील, एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते। आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींना या केंद्रामधून गेल्या 5 वर्षापासून जे खासदार म्हणून जे काम करायचे होते, लोकांनी म्हटलं नवीन आहे, खासदार झाली, माहित नाही 5 वर्ष काय पार्लमेंटमध्ये करतील, पण या जिल्ह्याचे सगळ्यात महत्त्वाचे जेवढेही काम प्रोजेक्ट होते, एअरपोर्ट, विमानतळ, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीमध्ये, टेक्सटाईल पार्क जे देशांमध्ये फक्त 7 आणि 1 महाराष्ट्रामध्ये आणि 1 आपले अमरावतीमध्ये